महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आजचं खास सेशन परीक्षेच्या संदर्भात आहे, कारण तुमच्या सर्वांचेच हॉल तिकीट आलेले आहे आणि त्या हॉल तिकीटवरती इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहे, म्हणजे तुमच्याकरता काही सूचना दिलेल्या आहे। तर त्या सूचना पूर्णपणे आपण इथे क्लिअर करून देऊ की नेमकं काय केलं पाहिजे आणि काय करायचं नाही आहे, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे आणि ते वाचणं खूप अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मी व्यवस्थितपणे लिहिलं पण आहे की परीक्षेच्या पूर्वी एकदा नक्की बघा, नक्की बघणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण चाललं तर जातो, परीक्षेला जातो, म्हणजे काय डायरेक्ट परीक्षेला जाऊन तुम्हाला बसू देणार नाही, त्याच्यासाठी पण त्यांच्या काही अटी व शर्ती असतात, त्याही आपल्याला काय करावं लागतात, पूर्ण करावं लागतात, जेणेकरून म्हणजे बऱ्याचदा असं होतं आणि माझ्याची म्हणजे बऱ्याचदा ऐकलंय मी हे सर्व, म्हणजे आपल्याच विद्यार्थ्यांसोबत झालेल्या घटना की सर मी चालला गेलो, माझ्या लक्षातच नाही आलं, असे म्हणणारे बरेचसे आहेत। तशी वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून हे सेशन तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तेवढे पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर करतो, ठीक आहे। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचं नवीन सेशन असणार किंवा नवीन काही असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। तर आजचं सेशन याच आधारित आहे की जे तुमचं प्रवेशपत्र आलंय त्याच्यावरती काय लिहिलं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे ते सर्व आपण बघू आजच्या सेशनमध्ये, ठीक आहे। याच्यामध्ये बिलकुल तुमचा वेळ घालवणार नाही। बघा, सर्वांकडे हॉल तिकीट आलेलं आहे, कोणी इंग्लिशमध्ये डाउनलोड केलेलं, कोणी मराठीमध्ये, कसंही केलं तरी चालते। हॉल तिकीट तुमचं कलर असलं तरी चालेल आणि ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी चालेल, याच्यामध्ये काही अशी अट दिलेली नाही की म्हणजे काही असे पण फोन आलेले आहे की सर कलर पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट चालते, कोणतंही चालते, असं काही गरजेचं नाही आहे, पण पॉसिबल असणार तर कलर करा, नाहीत काही गरज नाही, ठीक आहे। आता बघा, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय बघायचं आहे, तुमचंच हॉल तिकीट आहे हे सर्वात पहिले बघून घ्यायचं की खरंच तुमचं हॉल तिकीट आहे बा। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2-2 फॉर्म भरले, 4-4 फॉर्म भरले, असे पण विद्यार्थी आहे, त्यांनी बरोबर आवर्जून पाहून घ्यायचं की नेमकं माझं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मला जे करेक्ट फॉर्म भरला होता मी शेवटी तोच आहे की नाही, ठीक आहे। तर नाही तर मग पेपर द्यायचा भलता, 2 हॉल तिकीट आले असणार तर, आणि मग सिलेक्शन व्हायचं मग प्रॉब्लेम, तसं नको व्हायला, ठीक आहे। आवर्जून बघून घ्यायचं की कोणता शेवटचा, बाकीचे फाडून फेकून द्यायची का त्याच्याकडे बघायचंच नाही, आपल्याला जे जायचं आहे ते बघायचं। आठवणीने परीक्षा स्थळ, आठवणीने परीक्षा स्थळ म्हणजे नेमकी आपली परीक्षा कुठे आहे, नेमकी परीक्षा कुठे आहे, कोणत्या लोकेशनला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे। आता माझा पेपर आत्ता कोल्हापूरला आहे, कागल तालुक्यामध्ये, ठीक आहे। कोल्हापूरला मी येणार नाही कारण माझा फोटो नाही आहे, डमी होता, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे। तर आता इथं एक सर्वांना पुन्हा विनंती, आता सर्वांनी काय करायचं की परीक्षेला जात असताना होते तिथपर्यंत प्रयत्न करा मॅक्झिमम। बघा, आखरी तुमचाच विषय आहे किंवा तुमचेच, आता मी सर्व माझे अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो की अनुभवात माझ्यासोबत काय काय झालं किंवा माझ्या विद्यार्थ्यांसोबत आजपर्यंत काय काय झालं, तो अनुभव तुमच्यासोबत व्हायला नको म्हणून मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतो। होते तिथपर्यंत प्रयत्न करा की 1 डे बिफोर जिथे तुमचं सेंटर आहे तिथे जा। मग आता तिथे पुन्हा एक विनंती अशी राहील की जर आपलेच कोणी सर्व मित्र, आता भला कॉम्पिटिटर, आपलाच मित्र आपला कॉम्पिटिटर आहे सर्वांना माहीत आहे, तरी पण सर्वांना काही अडत असणार, बरेचसे दुसऱ्या गावी बऱ्याच जणांचे सेंटर आहे, तर एकमेकांना सहकार्य करा, जरी तो तुमचा स्पर्धक असला तरी पण, कारण की मानुषा नातानी तर तुम्ही एवढं करू शकता, नाही काही करू शकत तर कमीत कमी त्याला बरोबर लोकेशन करणं, बरोबर गाईड करणं की इथे जा इथे जा वाटल्यास। आणि ज्याला गरज आहे त्यांनी असा विचार नाही करायचा की मी जाईल, माझं फुकटात जाणं येईल, फुकटात येणं येईल, फुकटात खाणं येईल, या अपेक्षेनेच नाही राहायचं। आपली तयारी ठेवायची की आपल्याला राहायला पण खर्च करू शकतो, आपण खाण्यालाही खर्च करू शकतो, कारण की तो तुम्हाला समोरचा मदत करणार आहे, गाईड करणार आहे, मीच गाईड होऊ देणार नाही। तर हे सर्वांना विनंती आहे, सर्वांनी प्रयत्न करायचा आहे सर्व, ठीक आहे। दुसरी गोष्ट की तुमचा पासपोर्ट आकाराचा इथे फोटो लावायचा आहे तुमच्या हॉल तिकीटवरती, म्हणजे तुमचं जे प्रवेशपत्र आहे त्याच्यावरती, आणि तोही फोटो कलर असला पाहिजे। कसा असला पाहिजे, कलर असला पाहिजे। मेन मुद्द्याची गोष्ट की हा तुमचाच असला पाहिजे, कोणता असला पाहिजे, तुमचा, म्हणजे इथचा चेहरा आणि इथचा चेहरा दोन्हीही मॅच झाले पाहिजे, दोन्ही मॅच झाले पाहिजे, म्हणजे हा फोटो आणि तुमच्या प्रवेशपत्रावरती म्हणजे तुमचं आधार कार्ड जे ओळखपत्र आहे त्याच्यावरचा फोटो काय झाला पाहिजे, एकामेकांना मॅच झाला पाहिजे। तर सर्व लिहिलेलं सांगतो, ठीक आहे। आणि याच्यावरती काय करायचं आहे, फोटो चिपकवायचा आहे आणि याच्यावरती करायचे आहे क्रॉस सही करायची आहे। काय करायची आहे, काही भाग येईल अशा पद्धतीने सही करायची, म्हणजे फोटो चिपकवला की एकतर तुम्ही अशी सही करा, ठीक आहे, किंवा मग अशी सही करा, किंवा मग अशी सही करा, ठीक आहे, म्हणजे अशी करा की अर्धी फोटोवर आणि अर्धी बाहेर जाईल। तर आता याच्यासाठी लागते मार्कर, तर होती ते पण प्रयत्न करा, चिपकवून मारून घेऊन जात असेल खूप आहे, किंवा सेंटरवर बॅगमध्ये मार्कर घेऊन गेलं तर तिथे पण जाऊन तुम्ही टाकू शकता, ठीक आहे। पटलं, फोटो चिपकवणे याच्यावरती अर्धी साईन मारणे महत्त्वाचं, ठीक आहे। त्याच्यानंतर आठवणीने परीक्षेचा दिनांक आणि रिपोर्टिंग टाइम, जसं आता इथं समजा रिपोर्टिंग टाइम 12 दिलाय तर आठवणीने त्याच्या अर्धा एक तास पहिले पोहोचले पाहिजे। आता नियमाने 15 मिनिट म्हटलंय त्यांनी, पण आपण अर्धा एक तास पहिले जायचं, कारण कसं होते तुम्ही जर एकदम धावत गेले, खूप धावपळ करत गेले तर आपला प्रेशर वाढलेलं असते, ब्लड प्रेशर वाढलेलं असते, तर ते प्रेशर वाढलं की मग डोकं काम नाही करत, तसं नाही झालं पाहिजे। जाऊन तिथं शांतपणे बसायचं, 1 तास गेला तरी आता काहीच करायचं नाही, पेपरला गेल्यावर आपल्याला काही वाचायचं नाही आणि काहीच नाही, शांतपणे एका कोपऱ्यात बसायचं, कमीत कमी बोलायचं, म्हणजे कसं
कसं होते, आपला दिमाग शांत होऊन जाते. दिमाग कसं होऊन जाते, शांत होऊन जाते. एकदम कूल पद्धतीमध्ये आपण पेपर सोडवू शकतो. ठीक आहे, हे पहिल्या पानावरचं इन्स्ट्रक्शन होतं. समोर थोडंसं, ठीक आहे. आता बघा, आता तुम्ही फोटो चिपकवला समोरचा. आता बघा, एवढं सर्व मी वाचत नाही, जे गरजेचं आहे तेच वाचतो. बघा, इथं लिहिलं आहे की परीक्षेला येताना आपल्यासोबत अद्ययावत फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र, म्हणजे आता फोटो चिपकवला ना आपण, तो चिपकवलेला फोटो आणि सध्या वैध ओळखपत्राची म्हणजे सध्याचं ओळखपत्र किंवा त्याच्यासाठी लागणारं ID प्रूफ म्हणतो आपण, बरोबर आहे. पुराव्याची मूळ प्रत, लक्षात घ्या, मूळ प्रत आणि एक छायांकित प्रत. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला ओळखपत्र म्हणून न्यायचं आहे, मग तुमच्यासाठी अख्खी मोठी लिस्ट आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासबुकचं झेरॉक्स, ठीक आहे, फोटो असलेलं असं. तर आता इथं फक्त एकच लागते, पण मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही दोन घेऊन जायचे, दोन्ही ओरिजिनल न्यायचे आणि दोघांची पण झेरॉक्स न्यायची. आठवणीने तिथं झेरॉक्ससाठी धावपळ करता येणार नाही, किंवा सेंटर कोणते एकदम टेकाडावरती असते, टेकाडावरती म्हणजे एकदम टेकडावरती, पर्वतावरती असते, तर तिथं झेरॉक्सचं पण दुकान नसते, तर खूप मग गोंधळ होते. मी बऱ्याचदा असे उदाहरणं बघितलेले आहे. ठीक आहे, एवढं पटलं. ठीक आहे, मग बाकी त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही आहे, जे ड्रायव्हिंग लायसन, निवडणूक ओळखपत्र, हे ते वाचून घ्या. याच्यापैकी कोणते दोन घेऊन जा. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं की या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नमूद 15 मिनिट अगोदर परीक्षा जिथं स्थित आहे आपली तिथं जायचं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं 15 मिनिट यांनी जरी म्हटले तरी मी तुम्हाला कमीत कमी अर्धा ते 1 तास म्हणेन, म्हणजे शांतपणे जाऊन त्या वातावरणामध्ये आपण मिक्स झालो पाहिजे, याचा आपल्याला प्रयत्न करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर विहित केलेल्या वेळेनंतर कक्षेमध्ये आपल्याला एंट्री देणार नाही, हे काही सांगायचं काम नाही, सर्वांना माझा वेळ गेली, विषय संपला आपला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं एक ब्लॉक आहे, इथं तुम्हाला लिहिलं आहे हस्ताक्षराचा नमुना. हस्ताक्षर म्हणजे इथं काही सही नाही मारायची. स्क्रीनवरील मजकूर सूचना येथे लिहावी. म्हणजे तुम्ही जसं तिथे जाऊन बसाल ना, तुमच्या स्क्रीनवरती 2-3 सेंटेन्स लिहिलेले दिसणार. ठीक आहे, ते सेंटेन्स तुमच्या हाताने इथे लिहायचे. आता हा आणि मग इथे लिहून असते अंडरस्टँड असं तसं थोडंसं 2 लाईनी, त्या लिहायच्या लाईनी, आणि त्या लाईनी तुम्ही ते हँडरायटिंग मॅच झाली पाहिजे. कुठं जिथं आपण अपलोड केलं होतं ना हँड डिक्लेरेशन, त्याच्यासोबत मॅच झाली पाहिजे. घाबरायचं काम नाही झालं तर आपण पाहून घेऊ, तुम्ही लोड घेऊ नका. फक्त तिथचं स्क्रीनवर लिहायचं, हे पहिलेच लिहून न्यायचं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे की ओळखपत्र आहे. आता ठीक आहे, 1 मिनिट वरती गेलं. त्याच्यानंतर आहे की आपण एक ID प्रूफ कोणतं घेऊन जातो, तर तिथं जाऊन बघायचं पहिले की नेमकं आपल्याजवळ कोणता आहे बा. मग आपल्याला एक ॲडिशनल पुन्हा प्रिंट घेऊन जायची, आपल्या हॉल तिकीटची ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी जमते, झेरॉक्स मारून घेऊन जायची. मी ओळखपत्र याच्यापैकी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन याच्यापैकी नेमकं कोणतं मी ओळखपत्र घेतलं आहे ते इथे लिहायचं. पॅन कार्ड असणार पॅन कार्ड, आधार कार्ड असणार आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन, आणि प्रत्येकाचा नंबर असतो, तो नंबर लिहायचा इथे, जे आपण सोबत नेले. ठीक आहे, मग दुसरा बॅकअपमध्ये याच्यासाठी ठेवला, कारण बघा जसं सिक्युरिटी सिस्टम होतं बॅकअपमध्ये प्रत्येक गोष्ट घेऊन चालायची, कारण पेपर आहे आणि आपल्या आयुष्याचा पेपर आहे, आपला पेपर नाही आहे, आपल्या आयुष्याचा पेपर आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथपर्यंत झालं. आता बघा इथे तुम्हाला 3 डब्बे दिसतात. तर 3 डब्यात काय करायचं आहे, आखरीच्या डब्याला हात पण लावायचा नाही. हा आपल्यासाठी नाही आहे, लक्षात ठेवा. पहिले 2 डब्बे डाव्या हाताचा ठसा द्यायचा इथे. ठीक आहे, तर ठसा घेताना तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्ही आपला पॅड घेऊन जाऊ शकता, इंक पॅड, किंवा तिथे पण अवेलेबल असते, काही न्यायची गरज नाही, पण लिहिलेला आहे तुम्ही नेऊ शकता इच्छुक असाल तर. त्याच्यानंतर इथे मारायची तुमची स्वाक्षरी, जे तुम्ही फॉर्मवरती मारलेली आहे, बरोबर. आता ही स्वाक्षरी आणि तुमच्या फॉर्मवरती प्रिंट मारलेली कोणती आहे, दोन्ही मॅच झाली पाहिजे, याची खबरदारी घ्यायची. नाही तर इथं एक मारायची तिथं एक राहायची, पेपर तर निघून जाईल आपला, आली वेळ तर, पण नंतर गोंधळ होण्याचा चान्स असतो त्याच्यामध्ये. पटलं इथपर्यंत. त्याच्यानंतर आता बघा महत्त्वाचे प्रवेशपत्रावर चिकटवलेल्या उमेदवाराचा फोटो जो आत्ता चिटकवला आपण, तो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेला फोटोशी जुळायला हवा. म्हणजे चिपकवलेला आणि जो अपलोड केला तो दोन्ही मॅच झाले पाहिजे. तर अपलोड कुठं त्याच्या बाजूलाच आता दाखवला होता मी, तो फोटो दोन्ही मॅच झाले पाहिजे. आता याचा अर्थ असा नाही की जो लावलाय तसाच लावा, फक्त तुमचं तोंड असलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. मग तिथे लाल शर्ट घालून नाही तर पिवळं घातलं त्याला काही फरक पडत नाही, फक्त मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, त्याला मग असं नाही झालं तर प्रत्येक अट मोडली की परीक्षेला बसता येणार नाही असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, समोर बघा. त्याच्यानंतर अर्ज नोंदणीच्या वेळी उमेदवाराने नाव उपरोक्त नमूद केलेल्या ओळखपत्राशी, जे तुमचं नाव आहे ते तुमच्या ओळखपत्राशी तंतोतंत जुळायला हवे. आता बघा हे सर्वात क्रिटिकल कोणासाठी आहे, ज्या माझ्या बहिणी आहे, ज्या महिला आहे, ठीक आहे, त्या माझ्या बहिणींसाठी, माझ्या मैत्रिणींसाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. मी फॉर्म भरताना पण सांगितलं होतं की हा पॉईंट तुम्हाला
अडचणीचा आहे बा. आता तुम्ही जो फॉर्म भरला, ज्या नावाने तुमचं हॉल तिकीट आलं त्याच नावाने तुमचा पुरावा पाहिजे, त्याच नावाने तुमचा पुरावा पाहिजे. आठवणीने घेऊन जायचे, एक सोडून दोन घेऊन जायचे. ठीक आहे. आता जुन्या नावाने फॉर्म भरला असेल आईवडिलांच्या इकडनं तर त्या नावाचा पुरावा पाहिजे, आणि इकडे पतीच्या किंवा लग्न झालं असलं तुमचं तर तुमच्या मिस्टरांच्या म्हणा किंवा नवऱ्याच्या नावाचं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ते असलं पाहिजे. कोणते जे हॉल तिकीटवर आहे तेच न्यायचं, कारण इथं स्पष्ट लिहिलं आहे ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी याची खास दखल घ्यावी बा, म्हणजे ते मॅच झालं पाहिजे बरोबर, सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ऑनलाईन परीक्षेला बसाल तेव्हा युजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागेल, एंटर करावं लागेल. ते कुठं आहे? तुमच्या हॉल तिकीटमध्येच वरती आपण जे पहिलं पेज आहे ना तिथेच तुम्हाला दिसून जाईल. मी तुम्हाला दाखवूनच देतो, थांबा. बघा इथे आहे तुमचं काय आहे, इथे आहे तुमचं आय डी आणि इथे आहे तुमचा पासवर्ड. ठीक आहे. आय डी पासवर्ड, आणि कोणाला दाखवायचं नाही. आता मी दाखवत आहे, कोणाला दाखवायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम येऊ शकते. आता मी दाखवत आहे कारण मी काय पेपरला येणार नाही, हे इथं ज्यांचं सेंटर असणार माझी शीट खाली असणार, पाहून घ्यायची बरोबर. सांकेतिक क्रमांक 12021 आहे, तर आठवणीने हेच आपल्याला तिथे वापरायचं आहे. ठीक आहे. समोर बघू. आता हे झालं आपलं. त्याच्यानंतर आता इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत पोहोचलो, हे सर्व झालं. आता महत्त्वाच्या सूचना आपल्यासाठी आहे, काळजीपूर्वक प्रिंट काढा वाचा म्हणते. आता तुम्हाला प्रिंट काढायची गरज नाही, पहिल्याच पेजच्या प्रिंटची तुम्हाला गरज आहे. महत्त्वाचे पॉईंट सांगतो. 15 मिनिट अगोदर पोहोचायचं आहे. मी सांगितलं 15 नाही, आपण अर्धा तास 1 तास पूर्वी जाऊ. ठीक आहे. प्रवेश पत्रावर तुमची युजर आय डी पासवर्ड नमूद केलेला आहे, तोच तुम्हाला तिथं पेपरच्या वेळेस कामी येणार नाही, तो लोकांशी शेअर करू नका असं लिहिलेलं आहे, म्हणजे इथं कुठं लिहिलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे महत्त्वाचा, चिकटवलेले ते आता फोटो वगैरे मॅच झाला पाहिजे. महत्त्वाचा, विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नावामध्ये बदल आहेत त्यांनी याची खास दखल घ्यावी. जर का प्रवेश पत्रावरील फोटो नाव आणि ओळखपत्रावरील फोटो नाव, म्हणजे आपण लावलेला याच्यावरचा फोटो नाव आणि आपल्या आय डी प्रूफवरचा फोटो नाव, आता कोणाकोणाचं आधार कार्ड असं धुतल्यासारखं असते तर त्याच्यावर फोटोही दिसत नाही, नाकही दिसत नाही, डोळेही दिसत नाही, असं आधार कार्ड जमत नाही. नवीन प्रिंट मारून घ्यायचं आठवणीने. ठीक आहे. झालं. त्याच्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी, जर तुम्ही नावामध्ये बदल केला असणार तर तुम्हाला एक तर राजपत्रित, म्हणजे खास कोणासाठी आहे, खास माझ्या बहिणींसाठी आहे. ठीक आहे. उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना, विवाह प्रमाणपत्र, शपथपत्र इत्यादी परीक्षेला तुम्ही तिकडे घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही सांगू शकता कारण बाबा लग्न झालं, फॉर्म भरला होता, असं झालं. तुम्हाला म्हणजे हे पुरावा तुम्ही नेऊ शकता. ठीक आहे. जर नाव बदललं आणि मॅच नाही होत आहे त्याच्यासाठी, आणि होते तिथपर्यंत मॅच होतेच, कसंही केलं तरी या नावाने नसलं तर घरच्या जुन्या नावाने करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वांनी इन्फॉर्मेशन हँडआउट वाचायचं, याच्यासाठी आपण माहिती पुस्तकाची दिली आहे, त्याच्यासाठी आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ ठेवू. ठीक आहे. त्याच्यानंतर सोबत जाताना बॉल पेन घेऊन जाऊ शकता, स्टॅम्प पॅड पण घेऊन जाऊ शकता. तर स्टॅम्प पॅड न्यायची गरज नाही, निळं काढा, पण आठवणीने एक पेन घेऊन जायची, कारण की हे गरीब लोक आहे IBPS वाले, ते आपल्याला पेन देणार नाही, तर आपण आपली पेन घेऊन जायची, रफ पेज त्यांनी देतील फक्त. ठीक आहे. आठवणीने पेन घेऊन जा, सही मारांसाठी तरी काढून ठेव म्हटलं काढून ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे 7वा, की आपलं काय होणार, बायोमेट्रिक थंबिंग केलं जातं प्रत्येकाचं बायोमेट्रिक घेतलं जातं. आता होऊ शकते, आता अंगठा घेते ना, अंगठा जर तुटला असला, एखाद्याचा फुटला असता, त्याचा बसच्या दरवाजात दबला असला, असं काही जर झालं असलं तर अडचण होईल ना, तर त्याच्यासाठी वरती नियम दिलेला आहे बघा. तुमचा बायोमेट्रिक डाटा परीक्षेदरम्यान तपासला जाईल ना, तुम्ही जर त्याच्यासाठी विरोध कराल तर तुम्हाला त्या विरोध करणाऱ्या उमेदवाराला परीक्षेत बसू देणार नाही. ठीक आहे. पडताळण्यासाठी विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल. प्रत्येक पॉईंट मोडला का उमेदवारी रद्दच करण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यातलेच पॉईंट आहे, जसं आता तुम्ही फॉर एक्झाम्पल, आता हा प्रॉब्लेम माझ्या बहिणींनाच राहू शकते. कोणता? की जर बोटावर कसलाही थर असेल, जसं शाही किंवा मेहंदी किंवा रंग, आता एखाद्याचं लग्न झालं असेल काल परवा तर त्याचा मोठा विषय होणार थंब घेताना जर नाही घेतलं एका बोटाने तर मोठा प्रॉब्लेम आहे. तर मेहंदी लावून असो, कलर लावून असो, काही बोटाला असो, ते आठवणीने आजच काढून टाका जेव्हा पेपरच्या पहिले, आणि तिथं गेल्यानंतर हात धुवून टाकायचा आणि कोरडा हात ठेवायचा. बाकीचं असंच आहे, जखम झाली असेल तर तुम्ही त्वरित केंद्र संबंधित अधिकाऱ्याशी तुम्ही पटकन जाऊन भेटू शकता. का होऊ शकते ना, आता नसेल, जाता काही होऊ शकते. पुढचा मिनिट कोणालाच सांगता येत नाही, ना मला सांगतायत ना तुम्हाला सांगतायत. आपण पुढच्या मिनिटासाठी तयार असलो पाहिजे, त्याच्यासाठी नियमावली असते कधी पण. ठीक आहे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर 8 नंबरचा ऑनलाईन परीक्षा वय शैक्षणिक अर्थ. आता बघा, तुम्हाला काय केलं आहे, फॉर्म भरताना कोणी काही भरा, जसं मी काही फॉर्म भरलं, माझं हॉल तिकीट आलं, तुम्हाला जर मी ओरिजिनल फोटो टाकला असता तर मी तिथं परीक्षा द्यायला पण गेलो असतो, बरोबर आहे. तर शैक्षणिक अर्थ काही न पाहता, नाही सत्य तपासता, म्हणजे त्याची काहीही सत्यता तपासली नाही तरी तुम्हाला परीक्षा देऊ देणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नोकरी दिली किंवा तुम्ही सिलेक्शन जरी झाले तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट व्हाल. ठीक आहे. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल काही मित्रांनी आपल्या वायरमॅनवाल्या इलेक्ट्रिशियनचा फॉर्म भरला ट्रान्समिशनचा, तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये क्लिअर व्हायचा विषयच नाही, कारण नियमातच नाही बसत ना, सरळ सोपंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे
आदान प्रदान झाले असेल. आता काय आदान प्रदान झाले असेल, तुम्ही परीक्षेच्या दरम्यान जर तुम्ही उत्तर एकमेकांना सांगत आहे तर असं जर केलं, आदान प्रदान जर झालं तर तो गुन्हा आहे ना, सरळ तरी तुमची उमेदवारी काय होईल, रद्द करण्यात येईल. प्रत्येक वेळेस रद्द करण्यात येईल. असं करायचं, चिठ्ठ्यावाला तर कामच नाही, इथं टिक करायचं आहे, तरी पण तो नियम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तक, वह्या, संगणक काहीच घेऊन जाता येणार नाही, कॅल्क्युलेटर. म्हणून मी वारंवार सांगतो की तुम्ही बुकात काय लिहिलंय ते महत्त्वाचं नाही, तुम्ही डोक्यात काय ठेवलाय ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला आपलं डोकं घेऊन जायचं आहे, पुस्तक घेऊन जायचं नाही आहे, नाही कोणते नोट्स घेऊन जायचे. पटलं इथपर्यंत? ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचं काही नाही, घेण्यास सक्त मनाई आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यातलाच पॉईंट, काही नेण्यास सक्त मनाई आहे आणि बाळगण्यास पण सक्त मनाई आहे. ठीक आहे, संबंधित उमेदवाराची राहील केंद्र. आता बघा, तुम्ही जर घेऊन गेले, मोबाईल वगैरे तुम्हाला नेता येणार नाही, तर सर्व लिहिला, वया, पुस्तके, मोबाईल फोन इत्यादी तुम्हाला नेता येणार नाही, ते नेण्यास सक्त मनाई आहे. आणि नेलंय समजा तुम्ही, तर तुम्हाला केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला काढून ठेवावं लागेल. काढून ठेवल्यावर ती जबाबदारी उमेदवाराची राहील. कोणाची राहील? उमेदवाराची. म्हणजे मंडळ जबाबदार राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे सोप्या भाषेमध्ये. मंडळ जबाबदार राहणार नाही, ती जबाबदारी आपली आहे. तर प्रयत्न करायचा की मित्र सोबत जायचे, एकाचा दुसऱ्या शिफ्टमध्ये राहते, एकाचा दुसऱ्या शिफ्टमध्ये राहते, ठेवायचं सोबत, काय हरकत नाही, थोडीशी सोय होते आपली, बाकी काय नाही. म्हणजे भीती जर नाही राहत ना, पेपर सोडवता आपल्याला भीती वाटते, अरे माझा मोबाईल तर नाही, तिकडे 2 प्रश्न चुकायचे ना, अख्खा आयुष्य चाललं जायचं आपलं, तसं व्हायला नको. ठीक आहे, याची नोंद घ्यावी. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे, आता महत्त्वाचे पॉईंट संपले म्हणजे कमी झाले. आता सत्र परीक्षा स्थान बदलता येणार नाही, ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही परीक्षा तुम्हाला कॉल लेटर दिलं म्हणजे काही तुम्हाला नोकरीची हमी नाही दिली आहे, ते यांनी लिहिलं आहे, ते आम्हाला समजते, तरी काही जण मूर्ख असतात म्हणून त्यांनी लिहून टाकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एकाहून अधिक प्रवेशपत्र मिळाले असतील तर एकदाच बसू शकतो. जर तुम्हाला एकापेक्षा जास्ती फॉर्म भरले, जास्ती हॉल तिकीट आले, तर माझं तरी म्हणणं राहील, तुम्ही 2 परीक्षा दिल्या, वेगवेगळ्या डेटच्या असेल तरी काही हरकत नाही, पण हे विषय होऊन जाईल तुमचा नंतर. त्याच्यापेक्षा एकच परीक्षा द्या, जे आपलं करेक्ट हॉल तिकीट आहे त्याच्यावरती, आणि 2 हॉल तिकीट चुकीनं आले असेल तरी पण काय करा की एकच परीक्षा द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही तर मग आमच्याकडे प्रवेशपत्र जमा करायची गरज नाही, एकच परीक्षा देऊन द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पुन्हा पॉईंट आहे, परीक्षेच्या ऐनवेळी काही व्यवस्था. आता परीक्षेच्या वेळेस समजा परीक्षेच्या वेळेस काही कारणास्तव कम्प्युटर बिघडू शकते, हे त्याला मंडळ जबाबदार नाही याला पण, कारण काही होऊ शकते, टेक्निकल आहे, आपण मरू शकतो, हे तर कम्प्युटर सिस्टम आहे, काही पण होऊ शकते, कधी बंद पडू शकते, कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकते, काही होऊ शकते, परीक्षेचा थोडासा उशीर होऊ शकते, इन केस कधी परीक्षा ट्रान्सफर दुसऱ्या सेंटरवर करायचं काम पडू शकते, एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायचं काम पडू शकते, ते सर्व गृहीत पकडून होऊ शकते बा, तर तुम्हाला त्याला सहकार्य करावं लागेल असं तिथं लिहिलं आहे. आणि जर तुम्ही सहकार्य नाही केलं तर आम्ही समजून जाऊ का तुम्ही या परीक्षेमध्ये इंटरेस्टेड नाही आहे किंवा तुम्ही तयार नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यातनं वगळण्यात येईल. म्हणजे अर्थ तोच झाला की नियम मोडला तर तुझी उमेदवारी रद्द, अशातलाच तो नियम झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेची सामग्री तथा महत्त्वाचा, आता हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट ॲक्च्युली आमच्यासारख्या मास्टर लोकांवर लागू आहे. कसा? इथं सरळ लिहिलं आहे बघा, परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रान्समिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण करणे आणि जमा करणे किंवा परीक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारा किंवा म्हणजे सरळ त्या परीक्षेची माहिती बाहेर नाही काढायची बा, असं हा नियम आहे. आणि हा काय? कायद्याने बेकायदेशीर बाळगणं कायदेशीर गुन्हा आहे. कसं आहे? कायदेशीर गुन्हा आहे. म्हणजे आम्ही जे अनालिसिस घेतो तेही कायदेशीर गुन्हा आहे, तेही कसं आहे? कायदेशीर गुन्हा आहे. पण आता कसं आहे, ते कपाळाला माती लावतो आम्ही आणि मग आम्ही सेशन घेऊन टाकतो. ठीक आहे, मग जो भी होगा देख लेंगे, अशातला जो विषय असतो. तर हे सर्व ॲक्च्युली नियमामध्ये नाही आहे, असं करायचं नाही म्हणते, तरी काय आपण सुधारणार नाही आहोत. आणि ते तर सुधारतच नाही, आपणही नाही सुधारणार आहोत. नियम मोडल्याच्या लोकांचं जगणं होत नाही, बरोबर आहे. तर हा नियम आमच्यासाठी खास आमच्या कामाचा आहे, तुमच्यापेक्षा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर कोणी हँडिकॅप व्यक्ती असणार तर 30 मिनिटं आधी चाचणी केंद्रावर जाऊन तुम्हाला काय सुविधा पाहिजे सर्व सुविधा घेऊन घ्यायचं. कोणाचा पाय नसतो, कोणाचा हात नसतो, कोणाला दिसत नसतं, कोणाला ऐकू, जे काही असणार तिथं जाऊन पहिले भेटून घ्यायचं, अर्धा तास पहिले तरी. ठीक आहे. आणि तुम्हाला आता जर तुम्हाला तिथून काही सोय घ्यायची असणार किंवा जे काही तुम्ही फॉर्ममध्ये टाकलं असणार, ॲडिशनल वेळ असो किंवा ॲडिशनल हँड रायटर असो, कोणी असो, तर त्याच्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सोबत जोडलेले नमुन्याचा प्रमाणपत्र, कॉल लेटरचं सादर करणे आवश्यक आहे. कुठं? जाहिरातीमध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट
दिलेला आहे ॲडव्हर्टाईजमध्ये, तिचं त्यांची सही वगैरे घेऊन तुम्हाला कॉल लेटरसोबत परीक्षेला जायचं आहे, हँडिकॅपसाठी स्पेशल, ठीक आहे. आणि ज्यांनी 40% म्हणजे सर्वच हँडिकॅप म्हणजे 40%च्या वर सर्वच आले त्याच्यामध्ये, ठीक आहे. तुम्ही जर लेखकाची मागणी केली, लेखनिकाची म्हणजे लिहिण्यासाठी, आता लिहिण्यावाला पेपर नाही तरी माऊस पकडण्यावाला होऊ शकते ना, कोणाला हातच नसणार, बरोबर आहे, पॉसिबिलिटी आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही अर्जामध्ये जर मागणी केली असेल तर तेही तुम्हाला मिळून जाईल, पण तुम्हाला तिथे जर तुम्ही नोंदणी केली असेल तरच मिळणार नाही. त्याच्यानंतर काय आपणा सदर परीक्षेत स्वखर्चाने यावे लागेल, ते आम्हाला माहीत आहे, आम्ही एवढे दिवस झाले तेच करतो, बरोबर आहे, आपण तेवढे दिवस झालेच करतो. आणि कोणता भत्ताही मिळणार नाही तेही माहीत आहे, पण परीक्षा दिल्याशिवाय नंतरचा भत्ता चालू होणार नाही तेही आम्हाला माहीत आहे आणि हेही आम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर उमेदवार स्वतःच्या जोखमीवर ऑनलाईन परीक्षेला जाणार आणि उपस्थित राहणार, त्याच्यासाठी महापारेषण कंपनी कोणत्याही प्रकारच्या हानीस मंडळ जबाबदार नाही. सरळ त्याच्या सोप्या भाषेमध्ये मंडळ जबाबदार नाही, म्हणजे इन केस काही दुखापत झाली, ॲक्सिडेंट झालं, कोणाला लागलं, फुटलं, काही झालं तर त्याच्यासाठी मंडळ जबाबदार नाही, म्हणजे स्वतःच्या जबाबदारीने स्वतः जा. आणि माझं तरी वैयक्तिक आहे, यांनी जरी म्हटलं असेल तरी माझं तरी वैयक्तिक मत आहे की खरंच तुम्ही जपून जा आणि जपून या, ठीक आहे. मग एकदा पेपर होऊन बाहेर आले ना, मग तुटफूट झालं तर आपण ॲडजस्ट करून टाकू, पण पहिले नको व्हायला म्हणजे आपलं कसं आहे, मग आपण काही करू शकतो, ठीक आहे. दुसऱ्याचा हात आणून दुसऱ्याचा पाय आणून जोडून टाकू आपण, तो नंतरचा विषय, पण पेपर आपला एकदम सुखरूप पद्धतीने झाला पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उमेदवारांना सल्ला दिला जाते की त्यांनी द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट 2024ची नोंद घ्यावी. हा नवीन 2024मध्ये ॲक्ट काढला आहे. कोणता ॲक्ट आहे याच्यामध्ये की तेच म्हणजे सेटिंगवाला विषय किंवा पेपर फुटल्यावाला आयटम, तो सर्व जर म्हणजे ते सर्व गुन्हा आहे, ते 2024च्या ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे. ते आपल्या काही कामाचं नाही, म्हणजे कामाचं आहे पण कामाचं नाही आहे असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर हे सर्व इन्स्ट्रक्शन होते. परीक्षेला जाण्यापूर्वी आवर्जून सर्वांनी याचं पालन करायचं आहे. आवर्जून काय करायचं, सर्वांनी याचं पालन करायचं. आता हे झाले नियम आणि हे झालं तुमच्यासाठी गुड लक. हे काय झालं तुमच्यासाठी गुड लक. तर सर्वांनाच माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा एक्झामकरिता. खूप छान पद्धतीने परीक्षा सोडवा आणि आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की परीक्षा कशीही येऊ किंवा पेपर कसाही येऊ त्याचा विचार करायचा नाही आणि आउटपुटचा तर बिलकुलच विचार करायचा नाही. फक्त प्रामाणिकपणे आता आपल्याला काय करायचं आहे, प्रामाणिकपणे आपण अभ्यास केला, प्रामाणिकपणे पेपरला जायचं, प्रामाणिकपणे पेपर द्यायचं. मग तिकडे काहीही धिंगाणा, काही टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्ही आत्तापासूनच विचार करत असले तर 100% तुमचं एक तरी प्रश्नाचे मार्क कमी झाले आत्ताच असं समजून चला. जर तुम्ही विचार करत राहाल की मी लागलो नाही तर नंतर विचार करून आपल्याजवळ खूप वेळा विचार करायला, मग मी पण तुमच्यासोबत विचार करायला लागतो की मग लागलं नाही तर काय करायचं. पण आता फक्त एवढा विश्वास ठेवायचा की मी या परीक्षेला जाणार आणि सिलेक्शन घेऊन येणार, ठीक आहे. आवर्जून सर्वांनी माझा मेसेज लक्षात ठेवायचा आणि सर्वांनी त्याचं बरोबर पालन करायचं, ठीक आहे. इथे या सेशनला थांबवतो. सेशन आवडलं असेल तर आठवणी सेशनला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, शेअर करा, ज्यांच्याकडून म्हणजे जेणेकरून त्यांच्याकडनं काही चुका व्हायला नको. तर इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करू. ब्रेक घेतो. धन्यवाद.